सकाळचे 9:30 वाजले. त्याच कॉलेजवरून लवकर आलो होतो कारण की आज तुळशीचं लग्न करायचं होतं म्हणून सगळं सामान वगैरे आणायचं होतं. आले आले की पहिला जेवायला घेतलो होतो. आता पद्धतशीर जेवण करून घेतो. जेवण करून झालं होतं. आता कामा लागायला चालू झाले होते बघा. आता पद्धतशीर जाऊन पहिला उसा आणायला चाललो होतो. उसा आणून ठेवलो होतो घरी. मग परत लगेच काम लागलं बघा कलर आणायचं जाऊन तुळशीला मारण्यासाठी. काम करून झालं होतं. घरी येऊन पोहोचलो होतो. समोरचे काकू पेरू दिले होते. आता पद्धतशीर खातो बघा. पेरूला चिरून घेतलो. त्यात जरा तिखट आणि मीठ मिरची घातलो. आता मीठ मिरची सगळं ते घालून झालं होतं. खाणारच होतो आणि लगेच खाऊन चालला होता पुढं. आता संध्याकाळ झालं होतं. तुळशीच्या लग्नाचं बाहेर तयारी चालू होतं. आता जाऊन बघा म्हणलो होतो बाहेर. बघतो तर बाहेर जाऊन अजून कलर वगैरे मारत होते. माझा भाऊ म्हणजे तर बाहेर निवांत मध्ये क्रिकेट खेळत बसला होता आणि सगळे काम माझ्यावरच पडत होते. आता फायनली मम्मीचं रांगोळी वगैरे सगळं काढून झालं होतं. फायनल लुक असं दिसत होतं बघा बाहेरचं. आता पूजाचं सगळं रेडी झालं होतं. मग मी पण कपडे वगैरे बदलून एकदम रेडी झालो होतो. रेडी होऊन बाहेर गेलो होतो. तेवढ्यात माझा भाऊ पूजाला बसला होता बघा. मग आता फायनली आरती चालू झालं होतं. आता आरती वगैरे झाल्यावर फटाके वगैरे उडवता बघा. फटाके ते नंतर उडवतो म्हणलो कारण की समोरचे काकू पूजाला बोलत होते. मग पूजाला गेला होता. इथं आयुष बघा कसं करत होता. तुमचं जयदेव जयदेव चालू द्या म्हणलो. इथं येऊन मम्मी फटाके उडवत होती. मग पद्धतशीर तर सगळे एन्जॉय करत होते तेव्हा फटाके उडवायचं. तेवढ्यात मम्मीचे मैत्रिणी पण आले होते फटाके उडवायला. ह्यांनी पण सगळे खूप एन्जॉय करत होते. आजचं लास्ट दिवस दिवाळीचं. आता आपला भाऊ पण फटाके उडवत होता. आजचं व्लॉग इथंच थांबवतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो करा.